पाणी दे पाणी. हा कसं वाटलं दादा? अरे तू घाबरते म्हणून शॉर्ट होतोय सगळा. अवघड रस्ता आहे, अवघड आहे. जेवढं वरून ते अवघड दिसतंय ना तेवढं आहे नाही, फक्त शूज चांगले पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. पॉसिबल नाही. आयुष्यात ना नेहमी काहीतरी घडत असतं आणि जेव्हा विखुरलेलं आयुष्य असेल ना तेव्हा काही ना काही उत्तर शोधायचं असतं. आणि उत्तर शोधण्यासाठी मी निघालो रस्त्यावर. रस्त्यावर तर निघालो तर उत्तर मिळालं निसर्ग. निसर्गात गेलो तेव्हा कळालं की माझं उत्तर हे डोंगर, माझे गड किल्ले आणि महाराजांनी मला दिलेली संपत्ती म्हणजे माझी सह्याद्री. तर मी प्रतीक, तुमचा होस्ट. आपण चाललोय 5व्या गडाकडे, म्हणजेच नाव नाही सांगणार पण 5व्या गडाकडे चाललोय आपण. म्हणजे तुम्ही तर थंबनेलवरून बघूनच घेतात माहिती मला. सांगूनच देतो की गडगडा फोर्टकडे आपण चाललोय. म्हणजे पावसाळ्यात अतिशय अवघड असणारा, म्हणजे यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघू शकतात बाकी त्यांचे पण, की गडगडा फोर्ट नेमका हा एक आहे, किती अवघड आहे. आपला हा 5वा ट्रेक आहे. हे असा रस्ता, हे अशी गाडी आणि तुमचा भाऊ. अजून काय पाहिजे आयुष्यात? एकदम सॅटिस्फाईंग मुमेंट्स असतात या. म्हणजे आयुष्यातले सगळे स्ट्रेस, सगळे दुःख, आपण काय फेस केलं आहे, आपण काय फेस करतो आहे, पास्ट प्रेझेंट फ्युचर सगळं रिलॅक्स होऊन जातं. म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपली गाडी काढा आणि राईडला तरी जा. गाडी नसेल तुमची ॲक्टिवा तरी काढा आणि जा भाऊ. मी सांगतोय खतरनाक फिलिंग आहे डायरेक्ट. आणि ही थंड हवा, मजा येते डायरेक्ट. करून आल्यावर ही एक कमान लागते वाडीवर आहे ग्रामपालिकाची. इथून या कमानीतून मध्ये जायचं आहे. तुम्ही मॅपवर जरी टाकलं की गडगडा फोर्ट तरी लोकेशन तुम्हाला येऊनच जाईल. आमच्यासोबत 10 जण होते पण कोणालाच अंदाज नव्हता की ह्या ट्रेकची सुरुवात अशी होईल. म्हणजे खरी ट्रेकची सुरुवात त्या ह्या रस्त्यावरूनच झाली. जसा हायवे सोडला आम्ही तसा असा भंगार रस्ता चालू झाला. बघत राहा व्लॉग, मजा येणार काय तुम्हाला. नको टेकू. अरे तू घाबरते म्हणून शॉर्ट होतोय सगळा. अवघड रस्ता आहे, अवघड आहे. फायनली ट्रेकची सुरुवात झाली आपली. छोटा ट्रेक तर वाटतोय पण बघू आता. सुरुवात तर झाली. तुमच्या भावाने नवीन शूज पण घेतले. घसरायला नको. 4 ट्रेकपासून बेकार घसरत होतो. आणि आपल्यासोबत छोटा पाहुणा जोडला गेला आपल्या. आणि हा जंगलातून अशी पायवाट बनवलेली आहे. म्हणजे जसं जसं पुढे जाऊ तसं जसं पायवाट भेटतच जाते. 20% झालं आहे ट्रेक. आणि वरती आल्यावर असं दृश्य दिसतंय. म्हणजे आता गोप्रोमध्ये दिसत नाही आहे, मोबाईलमध्ये शूट केलं आहे. पण छान वाटतं आहे. हवा थंडगार आहे, म्हणजे एवढी पण नाही आहे. उन्हाळा असल्यामुळे थोडंसं आहे दमट वातावरण, पण एवढं पण नाही आहे. घनदाट जंगल आहे. पण मग अशा दगडांनी बनवलेली वाट आहे, त्यामुळे रस्ता सापडायला काही अडचण येत नाही आहे. अर्ध चढून झाल्यानंतर इथे मंदिर आहे गणपती बाप्पांचं. गणपती बाप्पा मोरया. आणि इथून चालू होतात पायऱ्या. म्हणजे समजण्यासाठी पांढरा कलर पण दिला आहे त्याला. कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे वर्षानुवर्षाच्या कोरलेल्या आहेत त्या, पण अजून जशाच तशाच आहेत. जवळपास 60 डिग्री सेल्सिअस नाही, काय म्हणतात त्याला मेजरमेंट, 60 कोणी ह्याच्यात पायऱ्या आहेत. त्या कातळात कोरलेल्या म्हणतात, त्याला दगडात कोरलेल्या म्हणतात. हे बघा तुम्हाला दिसत असेल कशा का पायऱ्या आहेत. हात ठेवून चढावं लागतं आहे. कोण म्हणतं आर्या अवघड आहे? आकर देखो इधर बघा, खालच्या पायऱ्या बी दिसत नाही. अवघड नाही आहे पण अँगलमुळे थोडंसं अवघड वाटतं ते. इथं आल्यानंतर बरोबर
सॉर्ट आउट होऊन जातो विषय. कसं आहे मग तुमचा भाऊ साधा ट्रेक शोधतच नाही ना. इथे एकदम अखूड रस्ता आहे, मग इथे रेलिंग वगैरे लावून त्यांनी थोडं सोपं केलं आहे. छान बनवलं आहे, म्हणजे चढायला सोपं जातं आहे, बाकी काही विषय नाही. दोन डोंगर फिरून झालेत आमचे. आता आम्ही चाललो आहे तिकडे. आमचे काही मुलं पोचले आहेत, पण मग सगळ्यांना घेऊन जाणे सुखरूप आणणे सोपं नसतं, म्हणून मी मागे थांबलो होतो. आता मी हळूहळू पुढे चाललो आहे. हळूहळू म्हणजे चांगला स्पीड आहे माझा, तुम्ही बघू शकताय गाईस. आता थोडासा ट्रेन झालो आहे मी. 5वा ट्रेक आहे आपला. मला खूप आनंद आहे आणि बेकार खुश आहे मी. त्याच्यामुळे मी खुश असल्यामुळे तुम्ही फॉलो करू शकता मला, काही विषय नाही आहे. मला काही राग बी येणार नाही. आणि हे पेटवलेलं असतं जेणेकरून नैसर्गिकरित्या वनवा लागू नये आणि आगीचा जास्त मोठा भडकावू नये, म्हणून वन विभाग हे पेटवत असतं, अशी मला माहिती भेटली काही लोकांकडून. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. कसा वाटतोय नक्की सांगा. 4 वेळा विचारतोय मी तुम्हाला, मलाच लाज वाटायला लागली आता. तुम्ही काही सांगत नाही. तो जो आपण अँगल आता दाखवतोय तो इथे लावलेला असतो कॅमेरा माझा, त्याच्यामुळे तो तुम्हाला अँगल भेटतो. कसा वाटतोय तो बी सांगा. आणि आपला 5वा ट्रेक आहे हा. तर खूप अतिशय छान वाटतंय की आपण एक गोष्ट ठरवली आणि ती थोडी का होईना एक सक्सेसफुलरित्या आपण ती करतोय. त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल ना, ती पहिले ठरवावी लागते. आपण जर सुरुवातच नाही केली तर ते काय आपल्या आचरणात पण येणार नाही आणि त्याची सुरुवात पण होणार नाही. त्यामुळे आधी काही गोष्टी ठरवा आणि सुरुवात तरी करा. एक पहिलं पाऊल उचललं ना, बरोबर पुढचे पावलं उचलत जातात आपण. जर मला कोणी प्रश्न विचारला ना, तू माउंटन बॉय आहे की काय म्हणतात ते समुद्र बॉय, तर मी 100% सांगेल आय एम प्राऊड माउंटन बॉय. म्हणजे मला आधी आवडत नव्हतं, लहान होतं तेव्हा डोंगर काय आवडायचेच नाही. पण आता थोडी अक्कल आली, देवाने फटके दिले, तेव्हा डोंगर चढायला लागलो. आणि तेव्हा कळालं की आपले गड किल्ल्यांमध्ये जी ताकद आहे, जी एनर्जी ना, ते कोणत्याच समुद्रावर नाही आहे. ते गोवा असो की थायलंड असो. म्हणजे इझी ट्रेक आहे, असा दमवायचा नाही आहे किंवा रिस्की नाही आहे. तो एक पॅच होता फक्त, जो खुंटीचे वाट म्हणतात त्याला, ती काही केली नाही. त्याचं रिझन तर तुम्हाला मागेच सांगितलं मी. उगाच जिथं रिस्क असेल, उगाच कोणाच्या जीवाला हानी होत असेल तर तिथे रिस्क घेण्यात काही फायदा नसतो. आणि सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी उगाच रिस्क नाही घेतली. त्याच्यामुळे आता मस्त पूर्ण तेवढं फिरून येतो. आणि हे आमचे शहाणे आय लव्ह यू वाले सारे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला. थोडीशी चुकीची माहिती देण्यात आली माझ्याकडून तुम्हाला, म्हणून म्हटलं परत व्हिडिओ काढू. हे जे डोंगराला आग लागली पळापळा आहे, ते मुद्दाम लावलेली आग असते, जेणेकरून इथे जे शेतकऱ्यांची शेतजमीन आहे ती आग तिथपर्यंत जाऊ नये आणि याचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून हे आधीच पेटवण्यात येतं, जेणेकरून ती आग पूर्ण खाली पसरू नये. सॉरी फॉर द रॉंग इन्फॉर्मेशन. ही आत्ताची सांगितलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, हे ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, वरून खूप अवघड वाटतं आहे. फक्त डोंगर आहे स्लिपरी एवढंच दिसतं आहे. पण जेव्हा त्या चढायला घेतो आपण तेव्हा काही वाटत नाही, सोपे वाटतात. आणि हा तो स्पॉट आहे जिथे ते गज वगैरे रोवलेले आहेत. मी तुम्हाला तिथे जाण्याचा प्रयत्न करून दाखवतो, जर जाता आलं तर लगेच दाखवतो. दिलं तर नमस्कार करून काय करायचं दुसरा. काय वाटतंय? अवघड नाही असं. खाली 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 उलटा आहे. हां, ये पुरा बाहेर आहे. हां, हे बघा, यात हा एवढा पॅचमुळं हा पूर्ण ट्रेक अवघडात गिनला जातो. मला नाही वाटत ते अवघड आहे, पण दिसायला तर अवघड आहे. काय वाटतं हर्षल? तू जा रहा, मैं जा रहा.
भाई तू चालला का मी जाऊ? अरे हे का टाकले मला ती कळत नाही. तिथं पाय ठेवून वरती चढायला आहे, तिथं तो कोर्स अवघड असेल ना. ठीक आहे चल जा तू. कमी जाऊ. माझ्या घरचे हा ब्लॉग बघतील ना, बस म्हणतील घरी. काय गरज आहे म्हणतील, त्यांना काय सांगावं. अरे तुझी तिथं फाटली, इथं येशील का तू? हा इथं ये मग बघ आधी. भाऊ नो रिस्क का? हर्षा एकदम इझी आहे. नाही इझिली घे. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मित्रांनो. हा गज डायरेक्ट निघायचा, पण आता तसं काही नाही आहे. हे बघा हा रॉड टाकून आहे ना त्यांनी पॅक केलेला आहे. म्हणजे जे पण ट्रेकर्स येतात त्यांनी इथं दोरी पण बांधून ठेवली आहे, म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी. थोडंसं अवघड आहे मान्य आहे, पण मग पहिल्यासारखं अवघड नाही. आणि हां हे पाय टाकायला बनवलेलं आहे. आणि पावसाळ्यात अवघड असेल, पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्हाला काही अवघड वाटणार नाही असं वाटतं मला. थोडंसं बघून भीती वाटते, पण नाही आहे. मी नंतर चढतोय कारण मला वाटते थोडी भीती. काय रे नाही ना? आता तू आता थांब एक मिनटं. मी काय म्हणतो ऐक ना, थोडंसं बॅक स्टेप आहे आणि इथं तुझ्या त्या डाव्या पायाखाली हां तिथं ती पाय ठेवायला जागा आहे. उजव्या पायाने तिथं पाय ठेव ना. थोडा खाली, थोडा वाक खाली. नाही अरे तो हा गच सोड ना, त्या याच्या भरोश्यावर आहे ना खाली. तो अटकलेला ना प्रॉपर. हा आणि लेफ्ट पाय या खालच्या टाकायला पाहिजे होता, म्हणजे राईट पाय इकडे कुठेतरी. तो लेफ्ट पाय बघ त्या दगडावर ठेव. हा थांब. नाही एवढा खाली नको येऊ. अरे ते जे स्टीलचं ते पडलेलं आहे ना, त्याच्यामुळे शॉर्ट होतोय रे. टाकलंय म्हणून वरती जायला. चढायला टाकलंय ते असं. अरे गजने बोलत आहे मी. हा सीडी नव्हती आधी. हा हर्षा घे ना, लेफ्ट पाय खाली घे. थर करतात त्याचे पाय. पाणी दे पाणी. हा कसं वाटलं दादा? मौत का तुगे टक्के बाबा. आता माझी कुठं आहे तू? भेटायला मला. चल जागा सर. एक प्रामाणिक प्रयत्न आहे दादाने केला आहे आणि त्याची जिरली आहे. ही 2-1 पावलं वर गेली, हिची बी जिरली आहे. मी तर काही हिंमत बी केली नाही. घाम बघूया पूर्ण ट्रेक हा जे म्हणतात हा अवघड ट्रेक आहे, अवघड नाही बेकार अवघड आहे. परत येऊ नका इकडं. चला रे. पाणी इच्छाच मरून गेले माहिती का. म्हटलं याचे पाय थरथरायला लागले. आपलं तर काही खरं नाही आता. हा राम झाला असता, मारा झाला असता डायरेक्ट आवरलो. जेवढं वरून ते अवघड दिसतंय ना तेवढं आहे नाही. फक्त शूज चांगले पाहिजे, नाही तर छोटा बिदाकडे आला ना पाय घसरू शकतो. पावसाळ्यात जास्त मजा करू नका. हा व्ह्यू, हे असे 3 मित्र आणि असा ट्रेक. आयुष्यात अजून दुसरं काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे. हे नको पाहिजे, फक्त मी एकटा पाहिजे. धन्यवाद. टाटा बाय बाय. वन विभाग आहे तो पोरगा जो कायऱ्या पाडतोय. हा बघा, हा बा याचे पप्पा पण क्लासवर अधिकारी. याला जरा हर्षा नाव लाव नेम बरं. जरा बास्केटबॉल खेळतो ना तू, लाव नेम जरा. 2-3 कायऱ्या पाड जरा. ये बा कोण होता रे हा टॅलेंटेड? ब्लॉग एंड करायचाच राहिला. डायरेक्ट इथं बेस पॉईंटला आलो तेव्हा आठवलं की ब्लॉग एंडच नाही केला आहे. कैऱ्या तोडल्या मस्त, छान लागली. एक खाऊन झाली. आपण इकडे जाऊन आलो आहे. थरारक होता पहिला तर, सोपा वाटला, पण एवढा पण सोपा नव्हता ट्रेक. जसं यूट्यूबवर बघितलं होतं तसंच आहे की काही पॅच अवघड आहे, काही पॅच सोपा आहे. तर येताना थोडीशी काळजी बाळगावी, म्हणजे रोप्स वगैरे घेऊन याव्या. पावसाळ्यात येताना तर मस्ट आहे डायरेक्ट की तुमच्याकडे रोप्स वगैरे, आणि जे प्रोफेशनल ट्रेकर्स असतील त्यांनीच इकडे यावे. नवीन ट्रेकर्सने सध्या तरी येऊच नाही, कारण इथे सेफ्टीचा काहीच नाही आहे. त्यामुळे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. काही सुधारणा करायचं असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या 6व्या किल्ल्यावर.